पक्षी अंगणी उतरती तिला गुंतवणीया राहती कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐशे असता भयकवन तैशे असावे संसारी जोरे प्राचीनाची दोरी पांडुरंगा करो पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणीया राहती कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणीया राहती कैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत परिचयाचा पाठातला मानवी जीवनाला सांसारिक जीवाला उपदेश करणारा अत्यंत गूढ अभंग ज्याच्या नैमित्तिक कीर्तनाच्या शैलीकरिता चिंतना करिता घेतलेला ज्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत आपल्याला सर्वांना परिचित असलेले
श्री माननीय रमेश अण्णा भोगे यांच्या मातोश्री वैकुंठवासी पार्वताबाई त्र्यंबकराव भोगे या मातोश्रीचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याचं औचित्य म्हणून या परिवाराच्या वतीने हा एक दिवसीय श्रद्धांजलीच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन आहे। हा भोगे परिवार म्हणजे नाशिक जिल्ह्यातला एक अलौकिक, ऐतिहासिक आणि सेवाभावी असलेला परिवार आहे। सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला हा परिवार आहे। स्वर्गीय त्र्यंबकराव भोगे गुरुजी यांनी आदर्श सांगून दिलेला हा त्र्यंबक राजांचा परिवार आहे असं मला वाटतं। स्वर्गीय पार्वताबाईंना मोठा परिवार, 4 मुलं आहेत। त्यातले पहिले चिरंजीव ॲडव्होकेट अशोकराव, दुसरे चिरंजीव रमेश चंद्रजी म्हणजे आमचे अण्णा, तिसरे चिरंजीव डॉक्टर श्याम, चौथे चिरंजीव श्री शशिकांत, श्री 4 मुलं आणि 5 मुली आहेत। बापरे, म्हणजे 9 मुलांचा हा परिवार आहे। त्यामध्ये श्रीमती लीलावतीताई, श्रीमती हिराबाई, श्रीमती फुलावतीबाई, श्रीमती कुसुमबाई आणि सौभाग्यवती मंदाताई अशा 4 बहिणी म्हणजे 5 बहिणी आणि 4 भाऊ असा 9 मुलांचा लेकरांचा परिवार आहे। आणि त्या मातोश्रींचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम। तरी अजून माझ्याकडे सगळ्या नातवंडांची नावं आली नाही। नातवंड ही मोठे कार्यरत, कुशल आणि कर्तृत्ववान आहेत। वकील क्षेत्रात आहेत, ॲग्रो क्षेत्रात आहेत, डॉक्टर क्षेत्रात आहेत, नाही अन्य व्यवसायामध्ये हा परिवार आहे। मला असं वाटतं एखाद्याला जर वाटलं आपला परिवार कसा असावा तर मला असं वाटतं भोगे परिवारासारखा असावा। एवढा मोठा आदर्श परिवार आहे। आणि स्वर्गीय त्र्यंबक गुरुजी भोगे आणि स्वर्गीय पार्वताई यांचा आदर्श घेऊन रमेश अण्णा जे कार्य करत आहेत, सर्व क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक आणि त्याहीपेक्षा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अण्णांची रुची मोठी आहे। मगाशी मला श्याम पण भेटले, तेही नेहमी मी बघत असतो, पण बोलणं जेवढं अण्णांशी असतं तेवढं सगळे कनेक्ट करतात। पण अशा गोड परिवाराने मला अण्णांनी 1 महिन्यापूर्वी आदेश दिला की मला तुम्हालाच कीर्तन करावं लागेल। अहो म्हटलं अण्णा मला मोठी अडचण आहे, कारण मी रात्री सांगलीला होतो, मला आज पंढरपूरला जायचं। सांगली ते पंढरपूर एका रोडला, एका जवळ आहे। अण्णा म्हणजे आपला घरचा कार्यक्रम कीर्तन कोणी बी करेल, तुम्ही नाही म्हटले तर माझ्या मनाचं समाधान होणार नाही। मला तुम्ही कीर्तनाला आले तर म्हणजे परिवारातलं कीर्तन येईल असं समाधान मिळेल। मग अण्णांनी भाषेरावांना पुन्हा संजयाचं संजयच ऐकेल, पुन्हा संजय आमचे संजय भाऊ कांबळेंना फोन करायला लावला, म्हणजे उद्या प्रवासाचा त्रास काही होत नसतो आणि म्हणून ही सेवा आहे। या सेवेकरता अण्णांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे। विदर्भातली ही सगळी मंडळी सप्ताला उपस्थित राहाल त्यात नवल नाही। अण्णांच्या व्यक्तिगत कार्यक्रमाला हे आपलं खरं प्रेम आहे। अण्णा यांचे खरं प्रेम आहे। गजानन महाराज असतील, जगन्नाथ महाराज असतील, आमचे रमेश महाराज असतील, हे खास विदर्भाहून आलेले आहेत। इकडे आमचे नाशिकचे रत्न भांडे महाराज आहेत, नाही का,
कारखान्यावर परमार्थ जिवंत ठेवला होता त्या काळात त्यांनी. आम्हाला चांगलं कीर्तन ऐकायचं असेल की कारखान्यावर यायचं, आम्ही मोकळा करतो. पण दुर्दैवाने आता ते बंद झालं, खंतच आहे. असं नाशिक जिल्ह्याचं खरं वैभव गायन क्षेत्रातील प्रकाशमय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रकाश. आणि जे स्वतः चार्टर अकाउंटंट आणि ओढ असं ज्यांचं कार्य आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आमच्या हरिभक्ती महाराज शिवराम महाराज त्यांचं पुढंच बोराडे शिवराम महाराज आमचे बोराडे आहेत. आमचे सानप बाबा विनयकरी आहेत, चौकदार आहेत. आमचे आप्पा खास कीर्तनाला आलेले आहेत, नाही का प्रमोदराव आहेत. नियोजित वेळेमध्ये थोडीशी अभंगाची सेवा करायची आहे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते, कैसे असावे संसारी जोगरे प्राचीनाची दोरी. प्रत्येक मानवी जीवाने प्रापंचिक जीवन जगत असताना ते कसं जगलं पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रपंचामध्ये प्रपंचाकरिता जगलं पाहिजे की प्रपंचामध्ये परमार्थाकरिता जगलं पाहिजे, हे ज्याला जीवनामध्ये कळलं त्याचं जीवन यशस्वी करता जात असतं. मानवी जीवन मिळालेलं आहे, विचार क्षमता आहे, बुद्ध्यांक आहे, कर्तृत्व आहे की नाही, पाप पुण्याचा विचार आहे. अशा वेळेस प्रपंचामध्ये कसं असलं पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन जगात कोणी केलं असेल तर ते वारकरी संतांनी केलं असेल. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जगाच्या पाठीवर अध्यात्म हा अनादी काळापासून, हा सनातन वैदिक धर्म आणि ब्रह्माच्या मुखातून वेद आल्यापासून त्या वेदाची परंपरा म्हणजे वैदिक धर्म. मात्र या वैदिक सनातन धर्मामध्ये प्रापंचिक धर्म कसा असावा याची सुरुवात कोणी केली, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. हे वारकरी संप्रदायाचं ऐतिहासिक तत्व याच्या आधी कोणी मांडलं नाही, याच्या नंतर कोणी मांडणार नाही. ज्ञानोबारायांचा अवतार होण्याच्या आधी जो जो साधू तुम्हाला भेटायचा, ठीक आहे का, तो साधू तुम्हाला संन्यास्त व्हायला लावायचा. संन्यास घ्या, भगवे कपडे परिधान करा आणि पर्याच्या कुंभमेळ्यात आंघोळीला चला. म्हणून एकही साधू तुम्हाला ज्ञानोबारायांच्या आधी असा भेटला नाही की तुम्ही तुमचा संसार करा आणि ते करता करता परमार्थाचा आनंद घ्या. हे तत्व जिथं निर्माण झालं त्याला वारकरी संप्रदाय. आणि हे तत्वज्ञान ज्यांनी निर्माण केलं त्यांना ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवे रचिला
आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे मी काय सांगतो. ज्ञानाचा पाया, नामाचा विस्तार, एकविधतेची भक्ती आणि भजनाचा आनंद. तुला झाला असेल भजन करा, म्हणजे ज्ञानाचा पाया आणि भजनाचा कळस, ज्ञानाच्या पाया आणि भजनाच्या कळस याच्यामध्ये दडलेला गाभा म्हणजे काय? नामाची एकविधता. नामाची एकविधता हा वारकरी संप्रदाय. म्हणून मी सांगितलं नुसतं प्रपंच करणारा एक वर्ग, नुसतं परमार्थ करणारा एक वर्ग, परमार्थ प्रपंच करूनही पुन्हा प्रपंचच करणारा वर्ग, आणि परमार्थ प्रपंच करून विशेषत्वाने परमार्थ करणारा वर्ग म्हणजे वारकरी वर्ग. नाही लोक आहेत आयुष्य प्रपंचासाठी गमावतात. अख्खं आयुष्य प्रपंचासाठी करणारी माणसं. रिटायर्ड झाल्यावर तरी परमार्थ करावे की नाही? रिटायर्ड झाल्यावर तो नाशिकहून गावाकडे येतो, पुन्हा शेती करायला लागतो. तो तर आवड शेती करतो, बाकरावर घसरून पडतो. खूपच आवड साया सत्तरीशी एकदाही तुला आणि मजा करायला नोकरी करत होता तेव्हाही नाही, रिटायर्ड झाला तेव्हाही नाही. म्हणून हा वर्ग आयुष्यभर प्रपंचाचं बोजावाला. दुसरा वर्ग आयुष्यभर परमार्थ करणारा वर्ग आहे, त्याला जीवनमुक्ताचं वर्ग म्हणतात. तो प्रपंच स्वीकारतच नाही. प्रपंच झाला होता येतो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मारुका कदा कल्पांत घडेना. म्हणतो न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न चादी न च संस्कारः. त्याला काही प्रतिष्ठा नाही, त्यातलं काही खरं नाही, त्याच्यामुळे तो वर्ग त्याला मानत नाही. तो म्हणतो आम्हाला प्रपंचाचा अनुभव शून्य आहे. तुमचा अनुभव काय आहे? ऐसा राजाचा अनुभव
महात्मे प्रापंचिक जीवाला आदर्श देण्याकरता 21 वर्षाकरता अवतार घेतात आणि चंद्र सूर्य असेपर्यंत आदर्श देऊन जातात. अवघाचे संसार हे विश्वची माझे काय आदर्श आहे. केवढी व्याप्ती आहे त्यांच्या विचारांची. श्रुती स्फूर्तीचे अर्थ आपणची कोणी मूर्त अनुष्ठाने जगावे कोणी कशी अमूर्त असलेले तत्व मूर्त रूप धारण करतात आणि समाजाला आदर्श देऊन जातात. अशी महात्मे केले तरी त्यांची पुण्यतिथी होत नाही, त्यांचा समाधी सोहळा होतो. अशा महात्म्यांचा काय होतो? संजीवन समाधी सोहळा होतो. म्हणून ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा आहे, नामदेव यांचा समाधी सोहळा आहे, निवृत्तीदारांचा समाधी सोहळा आहे, जगद्गुरु तुकोबा यांची बीज आहे. त्यानंतर अजून एक वर्ग आहे, तो प्रपंचही करतो परमार्थही करतो पण परिवर्तन नाही होत. परिवर्तन हा खरा परमार्थाचा सिद्धांत आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण जे करतो त्याचं समाजावर झालं नाही तरी चालेल, पण स्वतःच कधी परिवर्तन झालं पाहिजे. परमार्थ करणारा माणूस स्वतः बदलला पाहिजे की नाही? बदलला पाहिजे की नाही? मग माणसं जर स्वतः बदलत नसतील आणि मोठे मोठे गंध लावत असतील तर ते गंधाला सुद्धा काही अर्थ नाही. नाही नाही नाही, तुला गंधच नाही तर काय लावलं तुला? आतला गंध दुर्गंध आहे, बाहेरून गंध लावतो. आज सुगंध येऊ नये त्याकरता स्वतः परिवर्तित हो. बदलणं महत्वाचं आहे. परिवर्तन ही परमार्थाची वाट आहे आणि म्हणून पारमार्थिक घर आपल्याला बदल करणं दिसली पाहिजे. म्हणजे असा आदर्श असला पाहिजे. पारमार्थिक घरात सासूचं आणि सुनेचं भांडण नाही झालं पाहिजे. पारमार्थिक घरात मुलांचं वडिलांचं भांडण नाही झालं पाहिजे. पारमार्थिक घरामध्ये आनंद असला पाहिजे. त्याला परिवर्तन म्हणतात. आणि हे परिवर्तन अपेक्षित असेल तर तुम्हाला परमार्थ क्रियेने करण्यापेक्षा परिणामाने करावा लागेल आणि परिणामाने परमार्थ करण्याकरिता तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथा स्वतःला जगावा लागेल. ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे संत वाङ्मय जगावा लागेल. थोडं झालं तरी संत अनुभवावा लागेल आणि मग तुमच्यामध्ये परिवर्तन असेल. परिवर्तन ही परमार्थाची मुद्रा आहे. आणि तिसरा भाव जो आहे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचे. पण प्रपंच भी परमार्थ करता करायचं, परमार्थ भी परमार्थ करता करायचं. असा जो सर्वश्रेष्ठ वर्ग आहे तो जगातला संतांचा वर्ग आहे. मग मी वेवारे अशेण वर्तत मग मी वेवारे अशेण या मुद्द्याला घेऊन आपल्याला आनंदाचा प्रवास करायचा. म्हणजे प्रपंचात असायचं, प्रापंचिक नसायचं. राहायचं प्रपंच. जसं पाण्यात पद्मपत्र म्हणजे कमळ राहतं पण ते पाण्याला स्पर्श करून घेत नाही. जसं आत राहायचं तर त्याला चिटकायचं. असं ज्यांचं जीवन आहे
त्याला वारकरी जीवन म्हणतात. खरं म्हणजे करोडोचा व्यवहार देहूमध्ये करायचा, नीट ऐका, करोडोचा व्यवहार देहूत करायचा. ज्या दिवशी वाटलं हे नको त्या दिवशी वया इंद्राने बोलवायचे. एवढी ताकद असली पाहिजे, एवढा त्याग असला पाहिजे, एवढी निरपेक्षता असली पाहिजे. म्हणजे प्रपंचात राहायचं पण हे माझं काहीच नाही या भावनेत राहायचं. आणि खरंही सांगा, मला राग नका, खरं प्रपंच तुमचं काय एकदम प्रामाणिक सांगा. प्रपंचात आपलं काय आहे? जो कमवलेला पैसा आपला आहे असं वाटतं का? नाही. केलेली बायको आपली असं वाटतं का? नाही. असलेला पती आपला आहे असं वाटतं का? नाही. झालेला मुलगा आपला आहे तरी तो आपला आहे का? नाही. नातू तरी आपला आहे असं वाटतं का? नाही. मग प्रपंचात काहीच आपलं नाही तरी आपण तिथं आहे त्याचं काय? मी तुम्हाला एक खूप गोड सिद्धांत सांगतो. कीर्तन 12:30ला सुटलं की जेवता जेवता याचा विचार करा, मला फोन करा, बघा तुम्ही जमलं काही नाही. असं एकदा विचार करा, तुम्ही प्रपंचामध्ये ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करता, मग ती पती असू द्या, पत्नी असू द्या, मुलं असू द्या, पैसा असू द्या, तुम्ही ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करता ते तुमच्यावर प्रेम करता काय तर तपासून मला फोन करा. तुम्हाला शून्य उत्तर येईल. प्रपंचात तुम्ही कितीही प्रेम करा, कुणावरही प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करत नाही. हे चंद्र सूर्य इतकं सत्य आहे. इतकं प्रेम करतो आपण पैशावर, तर त्या पैशाला आपली कधीच किंमत नाही. ते म्हणतं असे लई खिशे बदलले, मी लई खिशे मला बदलायचे, पुढं या धनाची नदरी आशा जैशी 2000ची नोट होती माहिती का तुम्हाला? माझं एवढं प्रेम होतं त्या 2000च्या नोटेवर. पाकिटात मला 2000ची नोट मिळाली की मी मोडायचो नाही, घरी साचवायचं. बऱ्याच 2000च्या नोटा साचवल्या मी. भयानक प्रेम माझं. किती अडचण आली तरी मी 2000ची नोट मोडली नाही. एवढं प्रेम त्या 2000च्या नोटेवर केलं. दुर्दैवाने एक दिवशी सगळ्या बँकेत पडलो. त्या दिवशी कळालं हे आपल्या कामाचं नाही. घरावर किती प्रेम करा, किती प्रेम करा घरावर. एखादा माणूस एखादं 2-5 कोटीचं घर निर्माण करतो बघा, समृद्ध असेल पैशाने, 2-5 कोटीचं घर निर्माण करतो. त्या घरामध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण करतो. त्या सुविधेपासून त्याच्या शरीराला सुख मिळेल अशी अपेक्षा असते. एसी शरीराला सुखा करतात, चांगली गाडी शरीराला सुखा करतात, चांगली गाडी शरीराला सुखा करतात, चांगला हॉल शरीराला सुखा करतात. इतका अद्यवत घर बनवलं आणि पहिल्याच दिवशी घरात झोपला आणि आपला परमात्मा त्याला म्हणू लागला, तू तुझ्या शरीराची व्यवस्था केली, तू तुला राहण्याकरता घर चांगलं निर्माण केलं, पण हे घर निर्माण करताना तू माझं घर खराब केलं, याचं काय करायचं? तुला जर चांगलं घर आवडतं तर ते आत्मतत्व म्हणतं मला सुद्धा चांगलं शरीर आवडतं. तू रोगाने भरून टाकलं हे शरीर, नको ते खाल्लं, नको ते पिलं, नको ती बर्बादी केली. तुला चांगलं घर हवंय, मला नको का चांगलं घर? मी पण तुला लई लवकर सोडून जाणार आहे, मला दुसरं घर पाहिजे. त्या दिवशी त्या माणसाला कळतं की आपण या घराच्या व्यवस्थेपेक्षा या घराची व्यवस्था करायला पाहिजे होती की ज्याच्यात आत्मतत्व सुखाने राहील. आणि आत्मतत्वाला सुखाने राहण्याकरता या घरामध्ये एक साधन आहे, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. त्याचं नाव आहे नामस्मरण, त्याचं नाव आहे भजन, त्याचं नाव आहे वाणी, त्याचं नाव आहे सदविचार, त्याचं नाव आहे संप्रदाय. हे घर कधी सोडू शकतं? या घराला ते आत्मतत्व कधी सोडू शकतं? बघा, आत्मतत्व कधी कंटाळत नाही, आत्मतत्वाचं कधी वय होत नाही आणि आत्मतत्व कधी आजारी पडत नाही. हे घर, शरीर रूपी घर रोगाने भरतं
तुम्हाला सोडावं लागतं. त्याने जर 100 वर्ष सोडू नये असं वाटत असेल तर खाऊ नये ते खाऊ नका, पिऊ नये ते पिऊ नका, योग्य वेळी व्यायाम करा आणि अखंड नामस्मरण करा. हे शरीर उत्तम असेल, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे पोचले, शरीर साध्य वय केले, शरीर नाहीतर मग एक लक्षात ठेवा, या शरीराला दुसरी जी भीती आहे त्याचं नाव मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा, कंसाला भीती वाटायला लागली का? कृष्णाचा जन्म झाला, तो मला मारेल. मृत्यूची भीती आहे. ऐका, या जीवाला भय नावाचं कीड लागलेलं आहे. त्या जीवाला भय नावाचं कीड लागलंय. कारण हा जीव 24 तास भयाने जगतो आणि भयानक जगतो. भय कशा कशाचं आहे? लौकिक भय वेगळे आणि अलौकिक भय वेगळे. लौकिक भय आपण केलेल्या वाईट कृत्याचं भय. तुम्ही एखादं वाईट कृत्य करा, ते कुणालाच माहिती नाही असं जरी तुम्हाला वाटत असेल तर त्याचा साक्षीदार तुमचं आत्मतत्व आहे. ते तुम्हाला कायम खात राहतं तर त्याला तुम्हाला भीती वाटत असेल. हे एक दिवशी जाणार आहे. जातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्युश तस्मात् अपरिहार्य नत्मं शोचतो वर्तसी. अपरिहार्य मृत्यू निश्चित आहे, शक्यच नाही. मग जर निश्चित मृत्यू आहे तर जीवनात भयाने जगण्यापेक्षा आनंदाने जगलं पाहिजे. क्षणभंगोर नाही क्षणाचा पण भरवसा नाही. कोणत्याही क्षणी मृत्यू. बरं, आपल्याला एक अजून गैरसमज असतो की 70व्या वर्षी मृत्यू आला, 90व्या वर्षी मृत्यू आला, 40व्याच वर्षी मृत्यू आला. असं नसतं. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू पण आला. उपजल्या पिता मरण साधारण. फक्त एकच आहे, जन्माला आला त्या क्षणी मृत्यूचा जन्म झाला. पाळल्या मृत्यू पाळल्या. तू खेळायला मृत्यू खेळायला. तू अंगणवाडी मृत्यू अंगणवाडी. तू माध्यमिक शाळेत मृत्यू माध्यमिक शाळेत. तू कॉलेजला मृत्यू कॉलेजला. तू नोकरीला